मित्रांनो, 2011 अण्णा हजारेंचं आंदोलन आठवतंय का? त्यावेळेला अण्णा हजारे आंदोलनाला बसले होते, लोकपाल बिल मंजूर करा वगैरे 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 करत. ते लोकपाल आता पुन्हा चर्चेमध्ये आलेलं आहे. तेच भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाराच्या गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी स्थापन केलेली एक संस्था आता ही चर्चेमध्ये का बरं आलेली आहे, तर त्यांनी काढलेली एका निविद्यावर. आता निविदा, आता कळेल का निविदा? टेंडरसाठी चर्चेसाठी आलेले आहेत. टेंडर असं आहे की BMW कारच्या खरेदीसाठी लोकपालच्या अध्यक्षानं किंवा लोकपाल समितीनं एक टेंडर काढलंय 7 BMW कारची. एका BMW कारची किंमत आहे 70 लाख रुपये, म्हणजे 7ची किंमत जवळपास 5 कोटीच्या जवळपास चाललेली आहे. आता ह्याची पहिल्यांदा लोकपाल काय आहे ते सांगतो. पंतप्रधान, मंत्री, अधिकारी, सरकारी कर्मचारी इत्यादी इत्यादी या सर्वांवर लक्ष ठेवणारी, त्यांच्या भ्रष्टाचारावर लक्ष ठेवणारी आणि भ्रष्टाचार कसा कमी करता येईल यावर काम करणारी संस्था 2014 साली स्थापन करण्यात आली, ती लोकपाल. आता याची मागणी अण्णा हजारेच्या आधीपासून सुरू आहे. म्हणजे मोरारजी देसाई जे होते, आता नीट सांगतो, मोरारजी देसाईनं 1968ला पहिल्यांदा प्रस्ताव मांडला होता लोकसभेमध्ये. त्याच्यानंतर 71, 76, 85, 89, 96, 2001, 16, 11 असं अनेक वर्षी वेगवेगळ्या पद्धतीनं हा लोकपालचं जे बिल आहे ना ते मांडण्यात आलं. त्याच्यानंतर 2011ला अण्णांचं आंदोलन इंडिया अगेन्स्ट करप्शन नावानं एकदम फेमस झालं. मै भी अण्णा करत हे लोकपाल बिल मंजूर झालं. त्याच्यानंतर काँग्रेसनं मंजूर केलं आणि ते अंमलात भाजपच्या काळामध्ये आलं आणि त्याची एक संस्था तयार झाली. आणि ह्याच्या अध्यक्षपदावर जे बसणारे जे असतात ना ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात, रिटायर्ड असो किंवा ते असतात. आणि त्यांची निवड स्वतः पंतप्रधान, विरोधी पक्षनेता आणि लोकसभेचे अध्यक्ष हे तिघं मिळून करत असतात. आता हे चर्चेसाठी काय आलेलं आहे, जी संस्था भ्रष्टाचार थांबवण्यासाठी, भ्रष्टाचार कमी करण्यासाठी काम करते, त्याच संस्थेतील लोकांनी एक निविदा काढलाय, टेंडर काढलाय 7 BMW कारसाठी. म्हणजे त्यांची पगार इतकी जास्त आहे. सर्वोच्च न्यायालयाचा जो न्यायाधीश आहे त्याला सुद्धा फक्त इनोव्हा सारखी किंवा सिडॅन सारख्या गाड्या भेटतात. सिडॅन टू इनोव्हा या रेंज मधल्या गाड्या भेटतात. आणि ह्यांना म्हणजे जी संस्था लोकपाल जी आहे ती 2014ला स्थापन झालेलं आहे, मंजूर झालेलं आहे, त्यांच्या अध्यक्षांना आणि त्यांच्या ज्या 7 मेंबर्स आहेत, 7 जणांची कमिटी आहे मोठी, त्या 7 जणांना BMW पाहिजे. भ्रष्टाचार थांबून थकले असतील ना, मग त्या कारमध्ये आराम करून प्रवास करण्यासाठी मागवत असतील. आपण सुद्धा समजून घ्यायला पाहिजे किती भ्रष्टाचार थांबवलाय त्यांनी.